आता आपण दशांश अपूर्णांकांची बेरीज कशी करायची ते बघणार आहोत। पहिलं उदाहरण घेऊया। 4.2 आणि 3.6। आपण जेव्हा कुठल्याही दोन संख्यांची बेरीज करतो तेव्हा त्या संख्या एकमेकांच्या खाली बरोबर अशा लिहितो की त्यांच्या स्थानिक किमती या एका ओळीमध्ये येतील। मग आपण दशांश अपूर्णांकांची बेरीज करताना आपण तसंच करणार आहोत आणि असं करताना सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे म्हणजे संख्या एकाखाली एक लिहिताना दशांश चिन्ह ही बरोबर एकाखाली एक एका ओळीत आली पाहिजेत। आता इथे मी तसं लिहून दाखवलेलं आहे की दोन्ही संख्या अशा लिहिल्या आहेत की त्यांची दशांश चिन्ह एका ओळीत आलेली आहेत आणि ती एका ओळीत आलेली आहेत हे दाखवण्यासाठी मी बाण काढलेला आहे। आपण प्रत्यक्षात बेरीज करताना असा बाण काढत नाही, ती दशांश चिन्ह कशी एका ओळीत आली आहेत हे दाखवायला तो बाण काढलेला आहे। मग संख्या अशा एकाखाली एक लिहिल्या की त्याच्यानंतर आपण नेहमी जशी बेरीज करतो पूर्णांकांची तशीच बेरीज करायची। आपण विसरून जाऊया की इथे कुठे संख्येमध्ये दशांश चिन्ह आहे हे विसरून जायचं आणि बेरीज करायची। मग आपण बेरीज करूया। 6 अधिक 2 बरोबर 8 आणि 4 अधिक 3 बरोबर 7। आता एकदा आपली बेरीज झाली की मग जे उत्तर आहे त्या उत्तरामध्ये आपण दशांश चिन्ह देणार आहोत। म्हणजे आता आपण पुन्हा एकदा दशांश चिन्ह आहे हे आठवणार आणि दशांश चिन्ह लिहिणार। आणि दशांश चिन्ह आपण उत्तरामध्ये कसं लिहायचं तर वरची जी दोन दशांश चिन्ह आहेत त्याच्या बरोबर खाली येईल असं उत्तरामध्ये आपण दशांश चिन्ह द्यायचं। म्हणजे आपली दशांश अपूर्णांकांची बेरीज झाली। म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 7.8। पुढचं उदाहरण बघूया। पुन्हा एकदा मी एकाखाली एक दशांश चिन्ह येतील एका ओळीत येतील अशा संख्या लिहिलेल्या आहेत। बाण हा फक्त त्या ओळीसाठी दाखवलेला आहे, प्रत्यक्षात आपण बेरीज करताना असा बाण लिहित नाही। मग आता आपण बेरीज करूया। पण आता बेरीज करताना माझ्या असं लक्षात आलं की वरच्या संख्येमध्ये वरचा जो अपूर्णांक आहे तो एक स्थळी आहे आणि खालचा अपूर्णांक हा दोन स्थळी आहे। मग अशा वेळेला आपण काय करतो की वरच्या संख्येची आणि खालच्या संख्येची लांबी आपण सारखी करायला बघतो। कशी करणार तर 12.5च्या पुढे आपण एक जास्तीचं शून्य देणार। आपल्याला माहिती आहे की दशांश अपूर्णांकामध्ये शेवटी जर जास्त शून्य लिहिली तरी चालतात, त्याच्यामुळे त्या अपूर्णांकाची किंमत बदलत नाही। मग एकदा मी असं शून्य दिलं की आता मला बेरीज करता येईल। 0 अधिक 3 3, 5 आणि 2 7, 4 आणि 2 6, 1 आणि 1 2। आता माझी बेरीज झाल्यानंतर उत्तरामध्ये मी दशांश चिन्ह देणार आहे, वरच्या दोन्ही दशांश चिन्हाच्या बरोबर खाली येईल असं देणार आहे। म्हणजे माझं उत्तर आलेलं आहे 26.73। पुढचं उदाहरण आहे 9.655 आणि 7.704। एकाखाली एक मी अपूर्णांक लिहिलेले आहेत, दशांश चिन्ह एका ओळीत आहेत। मग आता बेरीज करूया। 5 अधिक 4 9, 5 आणि 0 5, 6 आणि 7 13। आता माझी 13 ही बेरीज दोन अंकी आलेली आहे। मग आपण नेहमीच्या बेरजेत करतो तसंच करणार, 3 खाली लिहायचं आहे आणि 1 हातचा म्हणून पुढे घ्यायचा आहे। मग 9 अधिक 1 10, 10 आणि 7 17। बेरीज झालेली आहे। उत्तरामध्ये पुन्हा दशांश चिन्ह वरच्या दशांश चिन्हांच्या बरोबर खाली लिहायचं आहे। म्हणजे माझं बेरजेचं उत्तर आलं 17.359। आता आपण अजून एक हातच्याचं उदाहरण बघणार आहोत। 6.66 आणि 7.777। एकाखाली एक अपूर्णांक लिहिलेत, दशांश चिन्ह एका ओळीत आहेत। आता वरच्या संख्येची लांबी कमी आहे म्हणून मी शेवटी जास्तीचं शून्य दिलं, पण त्यामुळे दशांश अपूर्णांकाची किंमत बदलली नाही आणि संख्यांची लांबी आता सारखीच आहे। आता बेरीज करूया। 0 अधिक 7 7, 6 आणि 7 13, खाली 3 लिहिले 1 हातचा आला, 6 आणि 7 13 आणि 1 14, खाली 4 लिहिले 1 अजून हातचा आला, 6 अधिक 1 7, 7 आणि 7 14। बेरीज झालेली आहे। वरच्या दोन दशांश चिन्हांच्या बरोबर खाली उत्तरामध्ये दशांश चिन्ह दिलेलं आहे, त्यामुळे उत्तर आलं 14.437। आता आपण आतापर्यंत दोन दशांश अपूर्णांकांच्या बेरजा केल्या, पण आपण बेरीज कशी करायची हे जे शिकलेलो आहोत ते सगळं वापरून आपण दोनच नाही तर 4 6 10 अशा किती पण दशांश अपूर्णांकांची बेरीज करू शकतो। आपण एवढंच लक्षात ठेवायचंय की संख्या एकाखाली एक लिहायच्या आणि अशा लिहायच्या की दशांश चिन्ह एका ओळीत येतील एकाखाली एक, आणि जर संख्यांची लांबी सारखी नसेल तर शेवटी जास्तीची शून्य लिहायची आहेत
आणि दशांश चिन्ह नाहीये असं समजून नेहमीसारखी बेरीज करायची आणि बेरीज झाली की उत्तरामध्ये वरच्या दशांश चिन्हांच्या बरोबर खाली दशांश चिन्ह द्यायचं. एकदा आपल्याला हे लक्षात आलं की आपण किती पण संख्या असल्या तरी त्यांची बेरीज करू शकतो. पुढच्या उदाहरणामध्ये शेवटचं उदाहरण आहे. त्यात आपण 3 संख्यांची बेरीज करणार आहोत. 12.856, 15.32 आणि 5.008. पुन्हा एकदा मी अपूर्णांक बरोबर एकाखाली एक लिहिलेले आहेत आणि मधली जी संख्या आहे तिची लांबी कमी आहे म्हणून शेवटी जास्तीचं शून्य लिहिलेलं आहे. आणि आता आपण बेरीज करूया. 6 आणि 8 14, खाली 4 1 हातचा आला, 5 आणि 2 7 आणि 1 8, 8 आणि 3 11, खाली 1 लिहिला 1 हातचा आला, 1 आणि 2 3 आणि 5 8 आणि 5 13, खाली 3 लिहिला 1 हातचा पुढे घेतला, 1 आणि 1 आणि 1 म्हणजे 3. उत्तर आलेलं आहे 33 दशांश चिन्ह 184. यालाच आपण 33.184 सहस्त्रांश असं सुद्धा म्हणतो.